आपण इथं मसूर डाळीची टिक्की बनवायची आहे आपल्याला. त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला इथं डाळ भिजायला टाकायची आहे. एक 3 पाण्याने डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची पहा. त्याचं सगळं ते पावडरी वगैरे लावलेल्या किंवा धूळ वगैरे असते ते निघून जाते. एकदम स्वच्छ भिजत ठेवायची. 1 दीड तास ही आपल्याला भिजत ठेवायची पहा. डाळ अशी खळखळून धुवायची. आता आपण ते झाकण ठेवलंय. 1.5 तास ठेवू आपण. तोपर्यंत आपण एक चटपटीत अशी चटणी करून घेऊयात पहा आपल्याला टिक्की बरोबर खायला. ह्या मिरच्या नुसत्या गरम करून घ्यायच्या. मी त्या भिजवलेल्या नाहीत, काही नाहीत पहा. एकदम ग्रामीण भागात जशी चटणी बनवतात ना, तशी बनवलेली आहे. आता गार झाली ती मिरच्या तापून घेतल्यात. मी लसूण टाकलाय, जिरे टाकलेत आणि पाणी टाकलंय. 3च गोष्टी टाकल्यात फक्त. मीठ टाकून घेऊ नंतर. आता याच्यामध्ये मीठ टाकले, थोडासा भरडा करून घेतलाय आणि याच्यामध्ये एक तडका द्यायचा आहे आपल्याला. तेल टाकलंय, जिरे, मोहरी टाकले, तर वरून थोडा लसूण पण टाकलाय आपण आणि हिंग टाकलाय आणि दिला तडका आपण. अशी एक छानशी चटणी इथं आपण बनवलेली आहे पहा. अशी चटणी फार स्वादिष्ट लागते पहा, एकदम ताजी-ताजी. चा आवाज जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हे बघा. किती क्रिस्पी झालेत बघा, हे बघा. आज आपण मसूरची जी डाळ आहे तिची टिक्की बनवणार आहोत पहा. अत्यंत हाय प्रोटीन असे या मसूर डाळीमध्ये असतात. त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला पौष्टिक अशी ही डाळ आहे पहा. आता याची करायला अत्यंत सोपी, सर्वसामान्य लोक करू शकतात. घरच्या साहित्यामध्ये होते. अत्यंत स्वादिष्ट, रुचकर अशा पद्धतीची टिक्की नक्की एकदा करून बघा. वेगवेगळ्या डाळींच्या टिक्क्या आपण बनवत असतो, पण मसूर डाळींची टिक्की फार दिसत नाही. 1.5 तास झालेले आहेत पहा. आपली डाळ चांगली भिजलेली आहे. आता आपण ती चाळणीमध्ये चाळून घेऊ, म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल. पाणी शक्यतो सगळंच काढायचं आहे. पाणी ओलसरपणा ठेवायचा नाही पहा त्याच्यामध्ये. पाणी निथळतंय तोपर्यंत आपण एक वाटण काढूयात. हिरव्या मिरच्या आहेत पहा, तिथं लसूण दिसतोय तुम्हाला. पलीकडे जिरे आहेत. नंतर इकडं चाट मसाला टाकलाय थोडासा. नंतर धना पावडर आहे, कसुरी मेथी आहे पहा ती. आणि इथं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत थोडे आणि इथं कांदा घेतलेला आहे कापून थोडासा. गाजर पण आपण इथं टाकणार आहेत पहा, पौष्टिकता वाढते त्याची. आणि कोथिंबीर टाकणार आहे खूप सारी. हे सगळं डाळ निथळली पहा आपली. आता आपण तिथं डाळ काढून घेणार आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे सगळं त्याच्याबरोबर दळायचं आहे आणि त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. याच्यामध्येच ती भरडून निघते आपोआप. अशा पद्धतीने डाळ निथळली आपली चांगली. लगेचच काय डाळ निथळत नाही. थोडं तुम्हाला थांबावं लागणार आहे. सगळं काढून घ्यायचंय. मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय मी. त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचंय साहित्य आता. मिरच्यांचे असे तुकडे करून घेऊयात. ही तिखट मिरची नाहीये. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल, तर तुम्ही तांबडं तिखट टाकू शकता किंवा अजून मिरच्या तुम्ही वाढवू शकता पहा. ह्या पोपटी मिरच्या आहेत, ह्या फार तिखट नाहीयेत. सगळं टाकून घेतलंय पहा आपण, जेवढं साहित्य घेतलं होतं तेवढं. याच्यामध्ये ते भरडायचंय, अजिबात पाणी टाकायचं नाही पहा. असं चमच्याने मधून थोडं हलवायचंय. त्याच्यामुळे सगळा भरडा छान निघतो. एखाद दुसरी आता मी सगळं टाकून घेतलंय. मीठ टाकून घेतलंय सगळ्यात शेवटी आणि चमच्याने थोडं हलवून घ्यायचंय, म्हणजे खालचे वर करायचं आहे. सगळं आपलं इथं भरडून झालंय. पहा कसा भरडा झालेला आहे बघा. आणि असं खूप असं पीठ नाही करायचंय आपल्याला, पण मोठं पण नाही ठेवायचंय. याच्यामध्ये कुठलंही पीठ आपण कालवणार नाहीयेत पहा, तांदळाचं वगैरे कुठलंच नाही. असेच आपण ते करणार आहोत. घेतली पहा टिक्की करायला घेतलेली मी. सगळ्या टिक्क्या इथं अशा बनवून घेऊयात आपण आता. झाल्यात पहा सगळ्या आता बनवून त्या काय. आता आपण त्या शॅलो फ्राय करणार आहेत. तळायच्या वगैरे नाहीयेत आपल्याला. हेल्दी असा हा पदार्थ बनवायचा आहे. पीठ कुठलंच टाकलेलं नाही, त्याच्यामुळे त्या जळत नाहीत पहा अशा. अजिबात तुम्हाला धूर निघताना दिसणार नाहीये. आता याच्यामध्ये तेल तापलेलं आहे. आमच्यामध्ये याला उंचवटा असल्यामुळे एका साईडला तेल जातं. म्हणून अशा कडेला टाकून घेऊ आपण सगळ्या टिक्की आणि असं थोडासा तवा मधून असा फिरवायचा आहे. अशा मंद गॅस करायचा आहे. मोठा गॅस अजिबात करायचा. एकदा तवा तुमचा तापला का तुम्ही गॅस एकदम मंद करायचा आहे. मंद गॅसवर हे अशा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत पहा, शॅलो फ्राय करायच्या आहेत. पहा आपण एक उलटून पाहूयात. एक 5 मिनिटांनीच आपण उलटवलं आहे. छान झाल्यात पहा. कुठं धूर दिसतोय का तुम्हाला? धूर निघत नाही, कारण आपण पीठ त्याच्यामध्ये टाकले. अत्यंत क्रिस्पी होतात पहा या, पीठ न टाकल्यामुळे. आणि शिजायचा काही प्रश्न नाही. आपली डाळ चांगली भिजलेली आहे. फक्त डाळ थोडी वाफवायची आहे, म्हणून आपण मंद आचेवर ते करणार आहे. सगळ्या टिक्क्या आपल्या छान निघल्यात पहा. उरलेलं मी एक छोटंसं भांडं होतं तिकडं अजून एक. तर पलीकडच्या गॅसवर मी अशा ह्या 4 ठेवून घेतल्यात. म्हणजे एकाच वेळेस आपलं काम होऊन जाईल. पहा आता वरून एकदम कडक आणि आतून एकदम अशा क्रिस्पी झाल्यात पहा. छान मऊ आहेत आतून.
वरून क्रिस्पी आहेत. छान झाल्यात पहा टिक्की आपले. पहा तुम्हाला मी सोलून दाखवते. गरम आहेत त्या, पण छान झाल्यात एकदम. वाफ निघते त्याच्यातून आणि अतिशय सुवास सुटलाय पहा, सुंदर एकदम. पहा, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही ही टिक्की नाश्त्याला खाऊ शकता, दुपारच्या चहाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. कुठल्या आवडत्या चटणीबरोबर तुम्ही तुम्हाला ही टिक्की खाता येईल पहा. अतिशय चटणी केलेली आहे आपण. अशी छान टिक्की इथं केलेली आहे पहा. चहाबरोबरही तुम्ही खाऊ शकता पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एकदा नक्की करून पहा. तुम्ही वेगवेगळ्या टिक्क्या तर करतात पहा. मध्ये किती क्रिस्पी छान त्याला कलर आलेला आहे आणि एकदम अशी छान झाली. धन्यवाद.